नमस्कार मंडळी. आजच्या या खास आणि अत्यंत आनंददायी विश्लेषणात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अतिशय प्रेरणादायी विषयावर गप्पा मारणार आहोत. नुकतेच शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा येंगलखेडा इथले 12वीचे म्हणजेच HSC 2025-26चे निकाल जाहीर झाले आहेत आणि आजचे हे संपूर्ण विश्लेषण या विद्यार्थ्यांच्या चमकदार यशाचा उत्सव साजरा करण्यासाठीच आहे. चला तर मग या गुणवंतांच्या कौतुकास्पद प्रवासाची सुरुवात करूया. पण बघा, गुणवत्ता यादीतील नावांकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. आपल्याला या सर्वांचं सामूहिक यश आधी साजरं करायला हवं. 12वीच्या या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं खूप खूप अभिनंदन. वर्षभराची मेहनत, रात्री जागून केलेला अभ्यास आणि चिकाटी या सगळ्यांचंच हे फळ आहे. हे केवळ काही मोजक्या विद्यार्थ्यांचं यश नाहीये, तर संपूर्ण बॅचचं हे एक अफलातून यश आहे. आणि हो, आज आपण जे काही आकडे आणि निकाल पाहणार आहोत ते सर्व शैक्षणिक मंडळांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहेत. याच अधिकृत निकालाच्या आधारे आपण कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांमधील सर्वोत्तम 5 विद्यार्थ्यांची कामगिरी आज सविस्तर पाहणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात अशी असेल. सर्वात आधी आपण 12वीच्या सर्वसाधारण यशाचा सन्मान करू, त्यानंतर कला शाखेतील गुणवंत मुली आणि मुले, मग विज्ञान शाखेतील गुणवंत मुली आणि मुले यांची यादी पाहू आणि शेवटी या सर्वांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊ. भाग पहिला, इयत्ता 12वीचा यशाचा सन्मान. यंदा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे कौतुक. तुम्हाला माहितीच असेल, आश्रमशाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. म्हणूनच इथे एक अतिशय सुंदर विचार आठवतो. यश हे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या प्रयत्नांचे फळ असते. खरे ना? 12वीसारखी परीक्षा काही एका दिवसात किंवा एका महिन्यात पास होता येत नाही. त्यासाठी वर्षभर रोज सकाळी लवकर उठून केलेला अभ्यास, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि महत्त्वाचं म्हणजे सातत्य, हे सगळं पणाला लावावं लागतं. हे यश विद्यार्थ्यांच्याच ह्याच अथक परिश्रमाची पावती आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. कला शाखा, गुणवंत मुली. कला शाखेतील उत्कृष्ट कामगिरी. कला शाखेतील सर्वोत्तम 5 मुलींची कामगिरी खरोखरच डोळे दिपवणारी आहे. लक्ष द्या, रिया विश्वनाथ नरोटे हिने 409 गुणांसह एकदम अव्वल स्थान पटकावले आहे. तिच्या पाठोपाठ पायल मनुराम गोटा 379 गुणांवर आहे. सानिया श्रीराम मडावी 372 गुण, हिना देवराम उईके 368 गुण आणि अर्पिता सुखदेव धुर्वे 365 गुण. या तिघींनीही 60% वर गुण मिळवत अगदी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. यात एक विशेष उल्लेख करायलाच हवा, तो रिया विश्वनाथ नरोटे हिचा. तब्बल 68.17% गुणांसह ती कला शाखेत मुलींमध्ये प्रथम आली आहे. या जबरदस्त कामगिरीसाठी रियाचं मनापासून अभिनंदन. तिच्या या यशातून तिची मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा स्पष्ट दिसून येते. ग्रेट जॉब रिया. भाग 3, कला शाखा, गुणवंत मुले. कला शाखेतील उल्लेखनीय यश. आता मुलांच्या बाबतीत सांगायचं तर कला शाखेत मुलांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. भावेश विनायक केरसान 341 गुणांसह पहिल्या नंबरवर आहे. त्यानंतर प्रज्वल मणिराम वट्टी 335 गुण आणि विशाल प्रल्हाद घोटा 325 गुण मिळवून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण इथे एक भारी गोष्ट नोटीस केली का? चौथा आणि 5वा क्रमांक निलेश रामू कुमोटी आणि निषाद रतिराम मडावी या दोघांनाही अगदी समान म्हणजे 306 गुण आणि 51% मिळाले आहेत. काय योगायोगे ना? पण या संपूर्ण गटाचा मानकरी ठरला आहे भावेश विनायक किरसान. 600 पैकी 341 गुण मिळवून त्याने कला शाखेत मुलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. भावेशला त्याच्या या उल्लेखनीय यशासाठी खूप खूप शुभेच्छा. आता पाहूया भाग 4, विज्ञान शाखा, गुणवंत मुली. विज्ञान शाखेतील उत्कृष्ट यश. बघा, विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम किती आव्हानात्मक असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण या 5 विद्यार्थिनींनी हे आव्हान अगदी लिहिल्या पेलले आहे. श्रद्धा गजानन काटेंगे हिने 358 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर वैष्णवी राजीराम हलामी आहे. पण तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकावरील चुरस जरा पहा. नम्रता मारुती पाडा, तृषाली हिरामन कोले आणि भार्गवी नानाजी कोवाची यांच्यात केवळ 2-2 गुणांचा फरक आहे. बापरे, ही खरंच अतिशय अटीतटीची स्पर्धा होती. आणि या अत्यंत कठीण स्पर्धेत
62.17% गुण मिळवून विज्ञान शाखेतील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्रद्धा गजानन काटेंगे हिचं एक विशेष अभिनंदन. तिची ही दमदार कामगिरी नक्कीच इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा ठरेल. भाग 5. विज्ञान शाखा, गुणवंत मुले. विज्ञान शाखेतील उच्चांक. विज्ञान शाखेतील मुलांनी यावर्षी गुणांचा एक वेगळाच उच्चांक गाठलाय बरं का. प्रतीक सुधाकर होळी याने तब्बल 380 गुण मिळून पहिला क्रमांक पटकावलाय. त्यानंतर धनुष चंदू कोवाची, प्रज्वल लालजी मडावी, सुरेंद्र काशीराम वड्डे आणि प्रतीक हरिराम मडावी यांनी अनुक्रमे पुढील क्रमांक मिळवले आहेत. या सर्वांनी मिळवलेलं हे यश त्यांच्या वर्षभराच्या कष्टाचं फळ आहे. आता या पहिल्या 3 विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची तुलना केली तर लक्षात येईल की पहिल्या क्रमांकावरील प्रतीक होळीने उर्वरित विद्यार्थ्यांच्या तुलनेत घेतलेली आघाडी खरोखरच लक्षवेधी आहे. त्याची टक्केवारी 63.33% आहे, तर दुसरीकडे धनुष आणि प्रज्वल हे 56% आणि 55.67% एकमेकांच्या अतिशय जवळ आहेत. म्हणजे पहिल्या क्रमांकासाठी प्रतीकने एकदम भक्कम मजाल मारली आहे हे नक्की. 600 पैकी 380 हा खरोखरच एक भव्य आकडा आहे. विज्ञान शाखेतून एवढे उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल प्रतीक सुधाकर होळी याला एक मोठा आणि विशेष सलाम. त्याचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. आणि आता शेवटचा भाग. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा 2025-26च्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी. आता आपण केवळ पहिल्या 5 विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर उत्तीर्ण झालेल्या या संपूर्ण बॅचच्या भविष्याबद्दल थोडा विचार करूया. मित्रांनो, इयत्ता 12वी हा तुमच्या आयुष्यातला फक्त एक टप्पा होता. इथून पुढे पदवीचं शिक्षण, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्यानंतरची तुमची संपूर्ण कारकीर्द हे एक खूप मोठं जग तुमची वाट पाहत आहे. आज आपण पाहिलेले हे गुणवंत विद्यार्थी आणि इतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्या भविष्यातील प्रत्येक क्षेत्रात असंच चमकदार यश मिळवतील याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एक विचार मनात येतो. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून शिक्षण घेऊन यशाची शिखरे पादाक्रांत करणारे हे शासकीय आश्रमशाळा येंगलखेडामधील तेजस्वी विद्यार्थी उद्याच्या जगात कोणकोणते सकारात्मक बदल घडवतील? त्यांचं कौशल्य आणि जिद्द नक्कीच समाजाला एका नव्या आणि उत्तम दिशेने घेऊन जाईल यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं?